The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। पूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित N11 हडको आणि औरंगाबाद शहरातील विविध ठिकाणावरून आलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आपण आपल्या बुद्धविहारामध्ये ही सायंकाळची वर्षावास पर्वातील जाहीर धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित आहात। तेव्हा आपण गेल्या काही दिवसांपासून या वर्षावासाच्या पर्वामध्ये आपल्या तथागत भगवान बुद्धांनी राजगिरी येथे उपस्थित असताना, वास्तव्य करीत असताना शृगाल नावाच्या एका तरुणाला उद्देशून दिलेला सिगालोवाद सुत्त या नावाने ओळखल्या जातो तो धम्मोपदेश श्रवण करीत आहात। या उपदेशातील आत्तापर्यंत आपण 15 भाग पाहिले। आज आपण 16वा भाग पाहणार आहोत। त्या शृगालाला क्रमाक्रमाने भगवंताने उपदेश दिला, विविध विषयांवरती भगवंताने उपदेश दिला। जरी एकच सुत्त आहे सिगालोवाद सुत्त, परंतु ते वैविध्यपूर्ण आहे। त्याचा मुख्य गाभा, मुख्य उद्देश, मुख्य सार जरी 6 दिशांची पूजा करणे असेल, तरी सुद्धा देखील मात्र 6 दिशांची पूजा करण्यासाठीची पात्रता कशी निर्माण करावी या संदर्भातील भगवंताने शृगालाला आत्तापर्यंतचे उपदेश दिले। आपण या पूर्वीच्या भागामध्ये पाहिले की भगवान बुद्ध शृगालाला सांगतात
की माता पित्यांना पूर्व दिशा समजून त्यांची पूजा कशी करावी ते, नाही का. पूजेचा अर्थ आपल्याकडे लावला जातो कोणता, कोणता अर्थ लावला जातो आपल्याकडे, आपल्याकडे म्हणजे आता आपल्या देशामध्ये पूजेचा जो अर्थ लावला जातो ते आपल्या आजूबाजूला आपल्याला जे पाहायला मिळते, लोक त्याला पूजा समजतात. मात्र आपल्या भगवान तथागतांनी पूजेचा अर्थ सांगितला की सेवा करणे म्हणजे पूजा करणे. अलक्षामध्ये पूजा करणे म्हणजे केवळ हात जोडणे, पाया पडणे नव्हे, नमस्कार करणे नव्हे, तर पूजा करणे म्हणजे सेवा करणे. आणि ती पूर्व दिशा माता पित्यांना समजून त्यांची पूजा सेवा कशी करावी, त्यांच्याप्रती मुलांचं काय कर्तव्य आहे हेही आपण पाहिलं. माता पित्यांच्या प्रती मुलांचं काय कर्तव्य आणि मुलांच्या प्रती माता पित्यांचं काय कर्तव्य हेही आपण पाहिलं. भगवंताने त्या शृगालाला दोन्ही बाजू समजून सांगितल्या की कारण दोघांच्याही अपेक्षा असतात. मुलांच्या मातापित्यांकडून अपेक्षा असतात आणि मातापित्यांच्या मुलांकडून अपेक्षा असतात. आणि मग अपेक्षांची पूर्तता करावयाची असेल तर त्यासाठी अटी आणि शर्ती असायला पाहिजे, बरोबर की नाही. एखादी गाडी या गावावरून दुसऱ्या गावाला घेऊन जायची आहे तर अटी आणि शर्ती लागतात. त्या म्हणजे गाडी उत्तम कंडिशनमध्ये असावी लागते, तिच्यामध्ये तेल असावं लागते, पेट्रोल डिझेल काय जे असेल, गॅस असेल ते असावं लागतं, तिचे चाकं व्यवस्थित असावे लागतात, तिचं इंजिन व्यवस्थित असावं लागतं. एकंदरीतच गाडी व्यवस्थित असेल तर एका गावावरून दुसऱ्या गावाला आपल्याला ती घेऊन जाऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे भगवंताने सांगितलं आहे की माता पितासुद्धा आदर्श पाहिजे आणि मग मुलंसुद्धा आदर्श पाहिजे. तर एकमेकांचे कर्तव्य आहेत म्हणाले भगवान बुद्ध, तर त्या कर्तव्यांचं आपण पालन केलं पाहिजे. या संदर्भातील पूर्व दिशा माता पित्यांना समजून आपण कशी पूजा करावी हे आपण विस्ताराने पाहिलं आहे. त्याचे 2 भाग आपण केलेले आहेत, ते तुम्हाला ऐकवलेले आहेत. तर आज आपण पाहतोय बघा, या सिगालोवाद सुत्तातील 16वा भाग भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की दक्षिण दिशा कुणाला समजावे. पूर्व दिशा सांगितलं माता पित्यांना, तर दक्षिण दिशा कुणाला समजावे, तर भगवान म्हणाले गुरुजनांना दक्षिण दिशा समजावे. कुणाला? गुरुजनांना दक्षिण दिशा समजावे. आता इथे बघा गुरुजन कुणाला म्हटलं आहे या ठिकाणी, तर गुरुजन म्हणजे की बा जसं शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत की जे पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला उदरनिर्वाह करण्यासाठीची पात्रता आपल्या अंगी तयार करतात, नाही का. भाषा शिकवतात, आपल्याला कला शिकवतात, शिल्पकला शिकवतात, वेगवेगळे डिप्लोमा आहे, कोर्सेस आहेत, त्याचं ज्ञान देतात, नाही का. ते शिक्षक असतात. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं आहे मग की शिक्षकांना म्हणजे गुरुजनांना आपण दक्षिण दिशा समजून त्यांची सेवा करावी, त्यांची पूजा करावी. तर गुरुजींची सेवा कशी करावी या संदर्भातील विवेचन भगवंताने सांगितलं की गुरुजनांची पूजा कशी करावी, गुरुजनांच्या प्रती कोणते कर्तव्य असायला पाहिजे शिष्यांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनात गुरुजनांच्या प्रती कोणते कर्तव्य असावेत हे समजून सांगताना भगवान बुद्धांनी सांगितले आहे की 5 प्रकारे गुरुजनांची आपण पूजा केली पाहिजे. किती प्रकारे? बघा 5 प्रकारात विभागले भगवंताने. अनेक उपदेश आहे. अंगुत्तर निकायामध्ये एक गोष्ट सांगितली, काही ठिकाणी 2 गुण सांगितले, काही ठिकाणी 3 गुण सांगितले, काही ठिकाणी 4 काही ठिकाणी 5 गुण सांगितलेले आहेत. तर ते सारखेपणाचे काही उपदेश दिले भगवंताने. तर आता बघा या सिगालोवाद सुत्तामध्ये याच्या पूर्वी पण आपण बघितलं 5 सुपरिणाम दुष्परिणाम पण आपण ऐकलेले आहेत. तर आता 5 प्रकाराने दक्षिण दिशा समजून गुरुजनांची पूजा करावी, अर्थात सेवा करावी. तर कशी सेवा करावी, तर भगवंतानं पहिली गोष्ट सांगितलं. भगवान म्हणाले गुरुजनांचा नेहमी आदर सन्मान केला पाहिजे. गुरुजनांचा नेहमी सदैव आदर सन्मान केला पाहिजे. कसा आदर सन्मान करावा, कसा आदर सन्मान करतात. आता तुम्ही कधी शाळेमध्ये गेले असाल, आता शिकलेले आहे ना तुम्ही, काय आहे तुम्ही अडाणी थोडी आहे बापा. शाळेमध्ये बघा आजही कालही जर
टीचर शिक्षक वर्गामध्ये क्लासरूममध्ये आले की मुलं उठून उभे राहतात आणि गुड मॉर्निंग सर नाही का म्हणतात का नाही? तुम्ही म्हणले का कधी? तुम्ही कुठे गेले शाळेत? होत म्हणाल तुम्ही शाळेत गेले पहा, हे कधी शाळेत गेले नाही काही नाही आणि हे पण म्हणते हो म्हणते शाळेतच गेले नाही कधी बघा. तर सांगतो यासाठी की भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की गुरुजनांचा आदर सन्मान केला पाहिजे. आणि आदर सन्मान कसा? तर उठून उभं राहिलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे स्वतःहून नाही का. गुरुजन आहेत ना तर त्यांचा आदर केला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे. बघा तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलं असेल, मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये पाहिलं असेल तर एकमेकांना ते सॅल्यूट मारतात बघा. मारतात, सॅल्यूट करतात एकमेकांना. ते त्यांची ड्युटी आहे, त्यांचं कर्तव्य आहे, रिस्पेक्ट आहे, त्याच्यामध्ये करावा लागतो. त्याचा सॅल्यूट नाही मारला की मग ते बिघडते कार्यक्रम आणि त्यामुळे सॅल्यूट मारावं लागते. तर शिक्षकांचंही तसंच आहे, गुरुजनांचंही तसंच आहे. तर गुरुजनांचा सदैव आदर करा म्हणाले, कारण गुरुजनांकडून आपल्याला ज्ञानार्जन करता येते ना. विद्यार्थ्यांना गुरुजनांकडून ज्ञानार्जन करता येते. गुरुजी शिकवतात सगळ्या गोष्टी, ज्ञानाच्या कक्षेमधल्या काही ज्या कोणत्या गोष्टी असतात गुरुजी बारकाईने शिकवतात. ABCD शिकवतील, क ख ग घ बाराखडी शिकवतील किंवा अजून वाचायला शिकवतील, भाषा शिकवतील नाही का, वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य शिकवतील, बुद्धिचातुर्य शिकवतील, काय काय नाही शिकवत. गुरुजी शिकवतात म्हणून विज्ञान शिकवतात, इतिहास शिकवतात, भूगोल शिकवतात, नागरिकशास्त्र शिकवतात, गणित शिकवतात, मराठी शिकवतात, हिंदी इंग्लिश शिकवतात, पाली शिकवतात. शिकवतात का नाही? शिकवतात. नाही गुरुजींकडून तर शिकल्या जाते. मायबाप शिकवतात का? हे मायबाप हे नाही शिकवू शकत. मायबाप बाकीच्या गोष्टी शिकवतील, चालायला बोलायला उठायला, ते आता पाहिलं आपण. पण जे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला जे आवश्यक आहे ज्ञान, ते ज्ञान गुरुजींकडून आपल्याला प्राप्त होते. आणि त्यामुळे बघा त्या काळामध्ये गुरुकुल होते. भगवंताच्या काळात किंवा त्या जुन्या काळामध्ये गुरुकुल होते. आता गुरुकुल राहिले नाही. त्या गुरुकुलामध्ये बघा विद्यार्थ्याला टाकल्या जायचं आणि तिथे पूर्ण तो निपुण व्हायचा, पूर्ण प्रशिक्षित व्हायचा आणि नंतर त्याच्यातून तो बाहेर पडायचा. आणि त्यामुळे इथे सांगतात भगवान बुद्ध की नेहमी गुरुजनांचा आपण आदर केला पाहिजे. त्या काळामध्ये गुरुजींचा आदर करायचे. बघा गावातले इतर लोकही गुरुजींचा आदर करायचे. सर शिक्षक जे असायचे ना, गाव सगळं आदर करायचं गुरुजींचा, कारण गुरुजी ज्ञानी असतात ना. गुरुजी ज्ञानी असायचे, मुलांना घडवणारे आहेत ना, देशाचं भवितव्य घडवणारे गुरुजी असतात. आणि त्यामुळे एखाद्या गुरुजींचा संपूर्ण गावसुद्धा आदर करत असे गावाकडे. आता परिस्थिती मात्र बदललेली आहे. सगळीकडे परिस्थिती बदलली, दोन्ही बाजूनं परिस्थिती बदलली. आणि त्यामुळे तेव्हासारखं काही वातावरण आता फारसं नाही आहे. पण भगवंताने मात्र सांगितलं की ज्यांच्याकडून आपल्याला शिक्षण प्राप्त होते त्यांचा मात्र आपण सदैव आदर केला पाहिजे. तर या प्रकारे पहिल्या प्रकारे आपण गुरुजींची सेवा करावी. दुसरा गुण सांगत असताना भगवंताने सांगितलं की आपण सदैव गुरुजींची सेवा केली पाहिजे. गुरुजींची आपण सेवा करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. कारण गुरुजी जर आपल्याला ज्ञान देतात नाही का, गुरुजीला जर आपल्याला चांगले संस्कार देतात, शिक्षणाचे धडे देतात, तर आपण गुरुजींची सेवा करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. तर गुरुजींची सेवा कशी करायची आपण? तर प्रसंगी गुरुजींना भोजन आहे, पाणी आहे, चहा आहे किंवा असं काय जे दिल्या जाते, तर विद्यार्थ्यांकडून शिष्यांकडून गुरुजींची अशी पण सेवा झाली पाहिजे. भोजन, त्यांच्या निवासाची साफसफाई करणे आहे का, हे आम्ही केलं. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला आमचे सर सांगायचे. आता ते एक विश्वास असतो बघा, किंवा मॉनिटर वगैरे असते वर्गामध्ये. आता आम्हाला मॉनिटर म्हणजे बनवायचे सर लहानपणी, आणि काय गुण अवगुण असतील आमच्यामध्ये तेव्हा. तर मग विश्वास असतो शिक्षकांचा, काही विद्यार्थ्यांवरती विश्वास असतो, किंवा काही विद्यार्थी आवडतात शिक्षकांना नाही का. तर म्हणून बघा आम्हाला पण सांगायचे. मग काही पर्सनल असे काही कामं असतात रूमच्या संदर्भामध्ये, त्यांच्या रूममध्ये जायचे, काही सामान आणायचं किंवा साफसफाई करायची किंवा कोणतं जबाबदारीचं काम द्यायचं. तर लहान जरी होतो आपण, तर लहान विद्यार्थ्यांना सुद्धा जे चंट असतात, हुशार असतात, बुद्धिमान असतात, प्रामाणिक असतात, विश्वासू असतात,
अशा विद्यार्थ्यांवरती गुरुजी विश्वास ठेवतात आणि मग सांगितलेलं आहे इथे की प्रसंगी गुरुजींची आपण सर्व प्रकारे सेवा केली पाहिजे। आजारपणामध्ये सुद्धा सेवा केली पाहिजे। त्यांना प्रॉब्लेम आहे, औषधोपचार काही करून द्यायचे आहे, त्यांचं गोळ्या औषध मेडिकलवरून घेऊन यायचं आहे किंवा जे काही असं करायचं आहे तर भगवंताने सांगितलं गुरुजींची आपण सेवा सुद्धा केली पाहिजे। सन्मान वेगळा आणि सेवा वेगळी आहे। आणि म्हणून आम्हाला बघा रूम साफ करायला पण सांगायचे। खरं तर आमची शाळा होती तेव्हा गावाकडे लहान असतानाची एकदम पहिली दुसरी तिसरीची गोष्ट तेव्हा, तर आता त्या काळामध्ये शाळा होती तर 15 ऑगस्ट 26 जानेवारी असेल ना तर शाळेची साफसफाई असायची बघ। तुम्ही केली का शाळेची साफसफाई? केली नाही? केली म्हणता केली साफसफाई हो। तर शाळेची साफसफाई केली जात होती तेव्हा। आता टोलेजंग शाळा आहेत, बिल्डिंग्स आहेत, शाळेच्या मोठमोठ्या इमारती आहेत, तर ते नोकर चाकर चपराशी वगैरे असतात, तेव्हाही होते चपराशी वगैरे, पण तरीसुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवायचे की कोण साफसफाई करू शकते, पाणी कोण मारू शकते, झाडझूड कोण करू शकते, टेबल खुर्च्या कोण साफ करू शकते, सगळं 15 ऑगस्टची तयारी कोण करू शकते, 26 जानेवारीची तयारी कोण करू शकते, ह्याही गोष्टी सांगायची विश्वासाने आणि त्याही सेवा घडायच्या बघा विद्यार्थ्यांकडून। आणि म्हणून अशा प्रकारे आपण आपल्या गुरुजींची सेवा करावी आणि त्या सेवेतून पूजा करावी असं भगवंताने सांगितलं आहे। कारण त्यांच्याप्रती ही कृतज्ञता असते नाही का। त्यांच्या आपण शब्दाच्या म्हणजे पुढे नसायला पाहिजे, शब्द त्यांचा आपण आपल्या काय म्हणू आपण त्याला आपल्या याच्यावरती घेतला पाहिजे। त्यांचा शब्द, त्यांचं सांगणं, त्यांचं बोलणं आपण शिरसावंद मानलं पाहिजे नाही का, प्रधान मानलं पाहिजे। आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं सेवा पण करा। तिसरी गोष्ट सांगताना सांगितलं बघा आपण गुरुजींच्या आज्ञेमध्ये राहिलो पाहिजे। आज्ञाधारकपणा हा एक सद्गुण अत्यंत महत्त्वाचा आहे बघा। केवळ शाळेमध्ये असतानाच नाही, केवळ कॉलेजामध्ये असतानाच नव्हे तर मानवी जीवन जगत असताना देखील बघा घरात आणि सगळ्याच ठिकाणी आज्ञाधारकपणा हा सद्गुण अत्यंत महत्त्वाचा आहे। माहिती आहे तुम्हाला, आज्ञाधारकपणा असणे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या देशामध्ये बघा भगवंताच्या काळातही काही घटना आज्ञाधारकपणा हा सद्गुण असल्यामुळे घडल्या होत्या, त्यांच्यानंतरही घडविल्या गेल्या, आत्ताही काही ठिकाणी घडतात। आज्ञाधारकपणा कशाला म्हणतात याचं उदाहरण तुम्हाला जर पाहिजे असेल, आज्ञाधारकपणा काय असतो त्याचं उदाहरण जर कुणाला सांगायचं असेल, अत्यंत मोटिवेशनल प्रेरणादायी उदाहरण, तर भगवंताच्या काळातलं एक उदाहरण आहे। म्हणजे अनेक उदाहरणं आहेत भगवंताच्या काळातले भिक्षूंच्या संदर्भामधील, उपासकांच्या संदर्भामधील, त्यापैकी एक उदाहरण आहे अहिंसकाचं, जो की आपल्या गुरूंमुळेच अंगुलीमाल बनला। आज्ञाधारक असल्यामुळे त्याला अहिंसकाचा अंगुलीमाल बनावं लागलं। 999 लोकांच्या बोटांची माळ गळ्यामध्ये आणून घाल किंवा मला आणून दे, कोण आदेश दिला होता? गुरुजींनी आदेश दिला होता त्याला। गुरुजीच्या आज्ञेखातर नाही का त्यानं ते लोकांना मारण्यासाठी शस्त्र हातामध्ये घेतलं होतं। ॲक्च्युली तो अहिंसक होता, मारण्याचा काही विषय नव्हता कोणाला, पण गुरुजींनी सांगितलं त्याचा ते बदला घेण्यासाठी, आता ते आपण त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये बोललेलो आहोत, तर गुरुजींनी सांगितलं की तुझी शिक्षा काय म्हणतात त्याला, की तुझं जे बक्षीस आहे की तू मला द्यायला पाहिजे, तर मी सांगतो तुला की ते बक्षीस कोणतं असेल, 1000 बोटांची माळ मला तू आणून द्यायची आहे। आणि म्हणून त्यानं शस्त्र हातात घेतलं आणि शस्त्र हातात घेतल्यावर तो मग लोकांना मारत सुटला आणि मारता मारता असे म्हणतात की 999 लोकांना त्याने मारलं। 1000वा खून तो आईचा करणार होता, आईचं बोट होतं त्याला, आणि नेमकं त्याच्या मनाची द्विधा मनस्थिती तयार झाली तेव्हा भगवान आपले त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढतात आणि तो अंगुलीमाल बनलेला अहिंसक पुन्हा अहिंसक बनतो, म्हणजे तो भिक्खू बनतो आणि मैत्रीमध्ये अग्र बनतो। तर आज्ञाधारकपणा कशाला म्हणतात, तर गुरुच्या वचनाला निभावण्यासाठी जीवाचं रान करू शकतात
किंवा वाटेल ते करण्याची तयारी दर्शवतात, त्याला आज्ञाधारकपणा म्हटलेला आहे, गुरुच्या शब्दामध्ये राहणे म्हटलेलं आहे. आणि ते अंगुलीमालामध्ये बघा, अहिंसक असताना, विद्यार्थी असताना सद्गुण होता, त्याचं एक उदाहरण आपल्या देशामध्ये दुसरीकडे सांगितल्या जाते बघा, द्रोणाचार्य आणि एकलव्य. पण हे यांची घटना जी आहे फार डेंजर आहे. त्या गुरुनं यानं तर मागितले होते बोट 1000 आणि द्रोणाचार्यानं तर त्याला डायरेक्ट अंगठाच मागितला. आजही आपल्या देशामध्ये द्रोणाचार्य आहेत का नाही? बिलकुल आहेत. संपवतातच सगळं. एक ठराव पास झाला, कायदा पास झाला, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद, द्रोणाचार्याने सांगितलं एकलव्य खलास, जा तुम्ही आता खाजगी शाळेमध्ये फीज भरा आणि शिकवा. शिकवू शकतील का गरिबाचे लेकरं? हो, काय शिकवतील? ज्यांच्या हातावर पोट आहे ते काय खाजगी शाळेत टाकतील? ज्यांचं पोट टम भरले त्यांना काही वाटणार नाही, पण जे गरीब आहेत त्यांचं काय? आणि म्हणून या देशामध्ये आजही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं बघा की गुरुजींच्या आज्ञेमध्ये राहायला पाहिजे. आणि त्यामुळे इथे एकलव्याच्या संदर्भामध्ये जे सांगितलं जाते त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात घ्यायचा गुण असा आहे की तोही आज्ञाधारक होता. गुरुजींनी त्याला सांगितलं की तुझा अंगठा पाहिजे, दिला अंगठा. अंगठा दिला त्यानं, आणि अंगठा दिल्यावर काय विषय आहे? संपला विषय त्याचा, कारण बांध तीर धरू शकत नाही तर अंगठा दिल्यावर काय? आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आज्ञाधारकपणा असला पाहिजे, पण गुरुजी पण आशे नसले पाहिजे. गुरुजी असे नसले पाहिजे. भलतीच परीक्षा घेणारे गुरुजी, त्याला संपवणारे गुरुजी काय कामाचे? मग गुरुजी असे काय कामाचे? हो, आणि गुरुजी पण चांगले पाहिजे ना. आहे का नाही? गुरुजी जर दुसऱ्याचं ऐकत असतील तर ते गुरुजी कसले? गुरुजी पण व्यवस्थित पाहिजे. आणि म्हणून भगवंताने सांगितले आज्ञाधारकपणा हा असावा गुरुजींच्या प्रती, त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून, आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी म्हणून. चौथी गोष्ट सांगितली बघा, सहकार्य करावे गुरुजींना. गुरुजींना सहकार्य करावे. सहकार्य कोणतं करावं गुरुजींना? तर भगवंताने सांगितलं बघा, मी आता जसं म्हणालो की मॉनिटर जो असतो का नाही वर्गामध्ये, तर मॉनिटर काय करतो? गुरुजी शिक्षक येण्याच्या पूर्वी फळा बिळा साफ करून ठेवतो. विद्यार्थ्यांना सांगतो सगळ्या नारी बरोबर बसा रे, मुलं मुली व्यवस्थित बसा, आता सर येतात, गुरुजी येतात, नाही का? मॉनिटरचं ते काम आहे. साफसफाई काय, व्यवस्थितपणा, टापटीपणा, शिस्त, फळा साफ करणे, डस्टर वगैरे व्यवस्थित ठेवणे, खडू आणून ठेवणे. त्या काळामध्ये तसं होत होतं ना. ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटरच्या ताब्यामध्ये होत्या. आणि म्हणून भगवंताने सांगितलं सहकार्य आहे ना. मग सर आले की बरोबर मग ते खडू घेतील, फळा तर साफच केलेला आहे, आणि शिकवतील. पुन्हा मॉनिटरचं काम आहे, ते सर गेले की पुन्हा फळा पुसणे वगैरे व्यवस्थित करून देणे, खडू डस्टर तिथे ठेवणे, आणि आवश्यक वस्तू आवश्यक सामान आणून देणे, आणि सगळे कामं करण्यामध्ये सहकार्य करणे. याच्यासाठी भगवंताने सांगितलं आहे की गुरुजींच्या प्रती कोणतं कर्तव्य असावं? चौथं, सहकार्याची भावना असायला पाहिजे. सगळ्या प्रकारचं सहकार्य विद्यार्थ्याने, शिष्याने गुरुजींच्या संदर्भामध्ये केलं पाहिजे. आणि त्यामुळे गुरुजी खुश होतात. मग होतील का नाही? कोणी असो गुरुजी खुश होतात, कारण एकमेकांची सेवा केली, एकमेकांचा सन्मान केला, एकमेकांना सहकार्य केलं तर लोक खुशच होतात. काही लोक फक्त आपमतलबी असतील, एहसान फरामोश असतील तर ते मात्र वाकडे असतात. परंतु सरासरी कशी आहे की जर कोणाला सहकार्य आपण केलं तर लोकही सहकार्याची भावना दाखवतील. आपण लोकांचा आदर केला तर लोकही आपला आदर करतील. मग लहाने असो का मोठे असो का कोणीही असो, नाही का? फक्त जे बुद्धीनं कमी असतील तर त्यांना कळणार नाही बा का आपला आदर करू लागले, मग आपण हे करावं. तर ते म्हणते मग काय झालं? आपल्याला सहकार्य करू लागले ते म्हणते मग काय झालं? याचं एकच गणित ठरलेलं आहे की मग काय झालं? काही उपकार करतात का म्हणते. काही लोक आहेत बघा जगामध्ये, काही लोक असे असतात की डोक्यानं कमी असतात, त्यांना किंमत नसते, म्हणून ते लोक म्हणतात, कधी विचार करतात, चर्चा करतात, मग काय झालं? त्यांचं कर्तव्यच आहे. कोणी सांगितलं कर्तव्यच आहे? कोण शिकवलं कर्तव्यच आहे? कर्तव्य नाही, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परोपकार ह्या गोष्टी असतात ना,
असंच कसं काय कोण कोणाला शिकवेल? आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा, सहकार्याची गुरुजींच्या प्रती भावना असायला पाहिजे. गुरुचा शब्द खाली जाऊ दिला नाही पाहिजे. गुरुजीला सहकार्य केलं पाहिजे. धम्म प्रचारात सुद्धा म्हणून तर भगवंताने सांगितलं की उपासकाने भिक्खू परस्परावलंबी आहे. उपासकांची ही जबाबदारी आहे आणि भिक्खूची पण जबाबदारी आहे म्हणाले भगवान बुद्ध. एकच भिक्खूची जबाबदारी आहे एवढं नाही म्हणाले भगवान बुद्ध, उपासकांची पण जबाबदारी आहे. उपासक जर आपली जबाबदारी निभावतील तर भिक्खू धम्माचा प्रचार प्रसार करतील ना, बरोबर की नाही? उपासक जबाबदारी निभावणार नाही तर भिक्खू काय प्रचार करतील? त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्यांना जे काही धम्मप्रचारामध्ये आवश्यक बाबी आहेत त्या सगळ्या प्रत्येक उपासकांकडून दिल्या गेल्या पाहिजे. किंवा भिक्खू काही शिकवत असेल ते लोकांनी ग्रहण केलं पाहिजे आणि ग्रहण करून त्याच्यावरती अनुकरण केलं पाहिजे. शेवटचा पॉईंट तोच सांगितला भगवंताने की 5व्या प्रकारची सेवा कोणती आहे तर काळजीपूर्वक श्रवण करणे, ऐकणे अर्थात ग्रहण करणे. काळजीपूर्वक, काळजीपूर्वक समजते का तुम्हाला? काळजीपूर्वक म्हणजे बा नेमकं ऐकण्यासाठीच आलेलो असलो पाहिजे आपण. कशासाठी? या जगात लय लोक जिथे कुठं जातात तर नेमकं त्याच हेतून जातील आणि जातात असं आपण सांगू शकत नाही. समजते का तुम्हाला? तुम्हाला काय नाही समजणार बापा, तुम्ही लय हुशार. कोण कुठे कशासाठी जाते हा वेगवेगळा हेतू असतो प्रत्येकाचा. भगवान बुद्ध म्हणाले. भगवंताच्या काळातही असं घडत होतं. काही काही लोक पाहायला जात होते, पाहू तर काय शिकवतात ते माहिती तुम्हाला, किंवा पाहू तर कोण कोण येते तिथं, कोण कोण देते ते पाहायला जाऊ, माहिती तुम्हाला. हे हेतू असतात प्रत्येकाचे. तर भगवंताने सांगितलं बघा, काळजीपूर्वक ऐकणे हे शिष्याचं, विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. त्याने तशा प्रकारे गुरुजींची सेवा केली पाहिजे, काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. आता विद्यार्थी जर धिंगाणा करत असतील तर गुरुजींना शिकवावं वाटेल का? शिकवतील का मन लावून गुरुजी? नाही. तर विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे की काळजीपूर्वक ऐकणे. गुरुजींनी सांगितलेलं, शिक्षकांनी सांगितलं होमवर्क करणे. गुरुजींचा पण उत्साह वाढेल ना होमवर्क केलं तर. नाही तर बापा जिंदगी चालली शिकवता शिकवता आणि उलटी घागर. जिंदगी चालली शिकवता शिकवता आणि उलटी घागर. 67 वर्ष झाले शिकवता शिकवता, जैसे थे. उपयोग आहे का काही? हा ऐकणं आहे का गुरुजींचं? कोणते गुरुजी असो, आम्ही आमच्याबद्दल बोलत नाही, ओव्हरऑल बोलतोय सगळ्या गुरुजींबद्दल. तर गुरुजींना उत्साह येईल तेव्हा की विद्यार्थी जेव्हा ऐकणारे असतील, विद्यार्थी जेव्हा पूर्ण मन लावून होमवर्क करत असतील, नाही का, त्यांना दिलेला अभ्यास जो आहे तर तो मन लावून करत असतील तर गुरुजींचाही उत्साह वाढेल. अरे आपले विद्यार्थी खूप चांगले आहेत तर त्यांना शिकवावं, बरोबर की नाही? आणि जर त्यांच्याकडे तो उत्साह नसेल, विद्यार्थ्यांकडे नसेल तर गुरुजींमध्ये कुठून येईल उत्साह? येईल का? येणार नाही. आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलं की विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रावीण्य मिळवलं तर त्यांच्या गुरुजींना, शिक्षकांचा उत्साह वाढतो की आपल्या विद्यार्थ्याने प्रावीण्य मिळवलं. गुरुजीची छाती फुगेल ना, अरे माझा विद्यार्थी आहे, मी हे शिकवलं आणि बघा आता कुठे पुढे गेलेला विद्यार्थी आहे. त्यांची छाती फुगेल, त्यांना बरं वाटेल. आणि त्यामुळे भगवंतानं हे गुरुजींच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे ह्या संदर्भामध्ये किती गोष्टी शिकवल्या? 5 गोष्टी शिकवल्या. या 5 प्रकाराने गुरुजींची आपण सेवा करावी असं भगवान आपल्या शृगालाला म्हणाले. गुरुजींच्या प्रती आपलं हे कर्तव्य असायला पाहिजे असं शृगालाला भगवंताने सांगितलेलं आहे. जरी भगवंताने 2600 वर्षांपूर्वी शृगालाला हा उपदेश केला असला तरी देखील मात्र आज जगतातील प्रत्येकासाठी हा उपदेश अत्यंत उपयुक्त आहे. आज आपण पाहतोय मारलेलं सहन होत नाही बघा विद्यार्थ्याला. मी नेहमी सांगतो असं मारायचे हो आम्हाला, जोरात मारायची छडीनं भंतीजी. तुम्हाला सांगतो पूर्वाश्रमची गोष्ट की आमचं गाव आहे, गावाला लागून नदीला लागून शेती आहे आपली, पूर्वाश्रमीची गोष्ट. आणि त्या शेतीमध्ये मग त्या बांधावरती मेहंदीचे झाड, मेहंदी माहिती तुम्हाला?
मेहंदीची झाडं असतात, बकरी खाते ते पाला मस्तपैकी. आणि गावाकडचे लोक ती मेहंदी, तुम्ही इकडं पॉलिश लावता का नाही डोक्याला, तर मेहंदी थंडी असते बघा. मेहंदी कोणती तुम्ही हाताला लावते ती पण थंडी असेल का नाही माहीत नाही, पण ती गावाकडे जो पालाबिला भेटतो मेहंदीची झाडं असतात, तर ती मेहंदी थंड असते. ती टाचेला पण लावतात, टाचा उलट असतील किंवा पाय असे म्हणजे गरम असतील किंवा उष्णता वाढली आहे तर ते पितात पण आणि डोक्याला पण लावतात. ते मेहंदीचा पाला असा कुटून तर बकऱ्या पण खातात त्या पाला. तर सांगतो यासाठी की आपल्या शेतातून आम्हाला सांगायचे, सर जा मेहंदीची छडी घेऊन ये. जा तू शेतामध्ये, ती छडी असायची अशी एवढीच लाकूड, हो छडी म्हणजे काय एवढंच लाकूड, ते घेऊन यायची. ती असायची ओली अशी एवढी छडी, करा हात पुढं, सन 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 सन. अरे बाप, एवढ्या जोरात मारायचे तेव्हा, भयंकर मारायचे. ज्यांचं चुकलं काहीतरी तर मारायचे. तर तुम्हाला सांगतो त्यांच्या प्रती कृतज्ञता आहे आपली, त्या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता आहे. त्यांनी मारलं म्हणून, त्यांनी रागावले म्हणून, त्यांनी शिस्त लावली म्हणून, त्यांनी शिकवलं म्हणून हे आज आपण शिकवू शकतो जगाला. आपण वाचू शकतो दुनियादारीच्या संदर्भामध्ये, ग्रंथ वाचू शकतो गुरुजींमुळेच ना. गुरुजी म्हणाले असते जा तिकडे, जा तुम्ही तिकडे, मला काही देणं घेणं नाही. तर काय विद्यार्थी काही शाळेतले, हो त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला मी, इन्स्पेक्शन असते ना ते आले बा इन्स्पेक्शनवाले शाळेमध्ये, शाळा तपासणी करण्यासाठी. बिहारमधली काही उत्तर प्रदेशातला काहीतरी तो व्हिडिओ होता. ते सर लोक आले, साहेब लोक आले इन्स्पेक्शन करण्यासाठी शाळेचं, विद्यार्थ्यांचं. आणि शिक्षिका होती महिला बिचारी. आता काय माहीत डी.एड कसं केलं आणि बी.एड कसं केलं आणि काय काय कसं केलं. तर आता सगळं काही पैशावारी चाललंय. पैसे द्या आणि डिग्री घ्या, नाही का, पैसे द्या आणि डिग्री घ्या. तर त्या माऊलीने तसंच काही केलं की काय माहीत नाही. आता ती व्हायरल झालेला व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती. तिला ABCD विचारली, मॅडम सांगा तुम्ही ABCD म्हणा. आता मॅडम विद्यार्थ्यांना शिकवणारी मॅडम ना, मॅडमला ABCD विचारल्यावर मॅडम म्हणे ABCD झाली ABCD. मॅडम 12 खडी मधले खाऊन टाकले. ABCD EFG जे मधलं होतं का नाही जडपर्यंत ते खाऊन टाक, डिलीट मारलं. हा जंपच डायनासोर सारखी, इथून तिथं तिथून इथं झड, संपला विषय. ते इन्स्पेक्शनवाले म्हणे वा 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 वा. 12 खडी म्हणा, क ख ग घ न, क ड य व क्ष ज्ञ, संपलं म्हणे ते. आता मला सांगा, असे शिक्षक असतील, आपण नाव ठेवत नाही, काय ढेकळं शिकतील हो विद्यार्थी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशी परिस्थिती आहे काही ठिकाणी. शिक्षकांनाच काही येत नाही, तिला सस्पेंड केलं त्या बाईला. बघा ना तुम्ही, अशी परिस्थिती नसेल का? बिलकुल आहे अशी परिस्थिती काही ठिकाणी. काहीच येत नाही ते विद्यार्थ्यांना काय येईल. मी नेहमी सांगतो, तर शिक्षकच तंबाखू खात असेल, अहो शिक्षक आहे ना हो, विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारा आहे ना शिक्षक शिक्षिका, जे कोणी असेल स्त्री पुरुष, ते तंबाखू खात असतील, ते पत्ते खेळत असतील. अहो पाहिलं मी लहानपणी काही ठिकाणी, हो शाळा सुटली हे पत्त्याच्या डावावर, शिक्षक पत्त्याच्या डावावर, शिक्षिका हा भांडण, शिव्या घरी आली, शाळा सुटली भांडण, शिव्या पेटीतल्या शिव्या. तर तेव्हा काही कळायचं नाही. मी आता विचार करतो, बापा हे पेटीतल्या शिव्या देते शिक्षिका, लेकरं काय घेतील, काय शिकतील. शिक्षक दारू पित असेल, शाळा सुटली आणि शिक्षक दारूच्या अड्ड्यावर, शिक्षक पार्टी करायला. मी सगळ्यांना बोलत नाही बरं शिक्षकांनो,
आता तुम्ही म्हणाल भंतीजी आम्हाला हे सोडत नाही. भगवंतानं सांगितलं अपवाद आहे या जगामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये, आणि म्हणून असं हकीकत आहे आपल्या देशामध्ये. भगवंताच्या काळामध्ये पण शिक्षक होते, पण आदर्श शिक्षक होते बघा. तक्षशिला युनिव्हर्सिटी होती, विद्यापीठ होतं ना, तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ होतं, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी घडत होते, विदेशातून विद्यार्थी येत होते. आणि त्यामुळे मी हे तुम्हाला सांगतो की शिक्षक आदर्श खरोखर शिक्षक पाहिजे. ते आदर्श शिक्षकाचा पुरस्कार भेटणं ते वेगळं, आणि हकीकतमध्ये आदर्श शिक्षक असणं वेगळं. मी त्या दिवशी पण एका ठिकाणी बोललो की जर शिक्षक, कोपरगावला बोललो मी, आपल्या देशातले शिक्षक आणि धर्मगुरू हे जर कधी नीट असतील, सरळ असतील, सत्याला सत्य म्हणणारे आणि असत्याला असत्य म्हणणारे, लोकांनी वंदो का निंदो, पण लोकांना जे आवश्यक आहे ते बोललं पाहिजे, असे जेव्हा इथले धर्मगुरू आपल्या देशातले सगळ्या धर्माचे आणि शिक्षक म्हणून घेणारे, शिक्षिका म्हणून घेणाऱ्या स्त्रिया पुरुष जे कोणी असतील, ते जर कधी नीट राहतील ना, नीट बोलतील ना, नीट शिकवतील ना, जे आवश्यक असेल ते, तर आपला देश खरोखर गतवैभवापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. पण जर गुरुजीच बिघडलेले असतील, शिक्षक बिघडलेले असतील, शिक्षिका बिघडलेल्या असतील, धर्मगुरू बिघडलेले असतील, बिघडत असतील, तर मला सांगा सर्वसामान्य लोकांनी त्यांच्याकडून काय शिकावं. आणि आपल्या देशामध्ये सर्रासपणे अनेक धर्मांमध्ये सगळा बिघडलेला कार्यक्रम आहे बघा. बहुतेक ठिकाणी काही अपवाद वगळता, आपण कोणाला दोष देत नाही, पण बिघडलेला कार्यक्रम सर्वसामान्यावर त्याचा दुष्परिणाम होतो बघा. कारण लोकांचा नजरिया जो असतो तो काही एवढा मॅच्युरिटी असलेला नसतो, सज्ञानपणाचा नसतो ना. लोक पंख पडला की कावळा पडला म्हणतात, एकाला पाहिलं की सगळे सारखेच आहेत म्हणतात का नाही सगळ्या बाबतीमध्ये. कारण तेवढीच दृष्टी असते ना लोकांची, सुज्ञपणा नसतो, ज्ञान नसते लोकांकडे, आणि समज नसते लोकांकडे, प्रज्ञा नसते लोकांकडे. आणि म्हणून आपल्या भगवंताने सांगितलं बघा की अशा प्रकारे तुम्ही 5 प्रकारे आपल्या गुरुजींची पूजा केली पाहिजे. पूजा म्हणजे सेवा केली पाहिजे, आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे, आपली जबाबदारी निभावली पाहिजे. जर कोणी शिष्य विद्यार्थी या 5 प्रकारे आपल्या गुरुजींची पूजा करतील, तर गुरुजी सुद्धा त्यांच्यावरती अनुकंपा करतील. तर जी कोणती अनुकंपा करतील ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया, नाही का. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. तर तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की ज्यांच्या कुणाकडून तुम्ही काही शिकले असाल तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत राहा, नाही का. त्यांच्या ऋणामध्ये राहिलो पाहिजे. जरी आता तुम्ही विद्यार्थी नाही, आपण जरी आता विद्यार्थी नसलो, पण लहानपणी ज्यांनी कोणी शिकवलंय त्यांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये कृतज्ञ भाव असायला पाहिजे. त्यांना आठवलं पाहिजे आपण, कारण त्यांच्यामुळे तर ज्ञान प्राप्त झालं ना आपल्याला. जे कोणतं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं मिळते आहे, तर त्यांच्यामुळेच ते मिळते ना. कोणी पण असो, कोणी IAS ऑफिसर बनलेला असेल, कोणी डॉक्टर बनलेला असेल, इंजिनियर बनलेला असेल, वकील बनला असेल, किंवा अजून कोण काय बनलं असेल, तर याची शृंखला जी काही आहे, त्याचं श्रेय जे काही आहे, तर त्या प्रत्येक शिक्षकाला आहे. शिक्षकांनी आपल्याला शिकवलं आहे, वाचायला, लिहायला, बोलायला शिकवलं. त्यांनी आपल्यामध्ये स्टेज डेअरिंग आणली, वेगवेगळ्या कला शिकवल्या, वेगवेगळे खेळ शिकवतात शिक्षक मन लावून. हे आम्ही अनुभवलं शालेय जीवनामध्ये. आम्हाला गाणं म्हणायला सांगायचे, गोष्ट सांगायला सांगायचे, जातक कथा सांगायला सांगायचे, स्टेजवरती समोर येऊन बोलायला सांगायचे. हे सगळं काही सरांनी शिकवलं ना, शिक्षकांनी शिकवलं ना. ह्याच्याबद्दल आपल्याला जाणीव आहे, कृतज्ञता आहे. शाळेमध्ये असतानापासून, लहानपणापासून, हो, त्यांनी आपल्याला चान्स दिला, संधी दिली. ये समोर येऊन वाच बरं, तू नाव घेऊन म्हणायचे, ये बरं समोर येऊन तू उजळणी म्हण बरं, पाढे म्हण बरं. मग ते चालीवर बे एक बे ये बे दोन्ही चार, बापा विचारूच नका. आणि ते पाठ व्हायचं मग तेव्हा तसं माहीत आहे तुम्हाला. पाढे म्हणून घ्यायचे, एखाद्याला पुढे उभं करायचे आणि ते म्हणायचं. मग बे एक बे ये, पुढचे म्हणायचे सगळे, बे एक बे ये फॉर ॲपल, हे असं म्हणून घ्यायचे. आताही म्हणून घेतात. शिकवण्याची एक पद्धत आहे, विशिष्ट प्रकारची पद्धत असते शिकवण्याची, आणि म्हणून विद्यार्थी पण शिकतात बघा. आणि म्हणून
शिक्षक शिकवतात, विद्यार्थी शिक्षण घेतात आणि म्हणून सगळ्या शिक्षकांच्या प्रती आपण कृतज्ञ असायला पाहिजे. निश्चितच त्यांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. गुरुजींचा, शिक्षकांचा, प्राध्यापकांचा आदरच केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी, शिष्यांनी त्यांची सदोदित सेवा केली पाहिजे. त्यांच्या सेवेमध्ये आपण तत्पर असायला पाहिजे. त्यांच्या प्रती आज्ञाधारक असायला पाहिजे. शिक्षकांच्या, गुरुजींच्या प्रती आज्ञाधारक असावे. गुरुजींना, शिक्षकांना आपण नेहमी सहकार्य करावे. त्यांच्या सहकार्यामध्ये नेहमी तत्पर राहावे. आणि गुरुजी जे शिकवतात, शिक्षक जे शिकवतात ते आपण एकाग्रचित्ताने मन लावून ऐकलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये प्रावीण्य प्राप्त केलं पाहिजे. अशा प्रकारे 5 प्रकाराने आपण आपल्या गुरुजींची सेवा करावी, पूजा करावी, कर्तव्य बजावावं. अशा प्रकारे भगवंताने शृगालाला शिकवला. तेव्हा आजचा हा उपदेश या ठिकाणी संपन्न करतो आहे. सर्वांचं मंगल भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं